तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताच मी ऑफिसवरून आली आहे. घरात सानवी आता थोड्याच वेळात येईल. अनिलला सेकंड शिफ्ट आहे, त्यामुळे घरात आत्ता तर मी एकटीच आहे. जेव्हा मी एकटी असते तेव्हा माझं रुटीन काय असतं तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. सगळ्यात पहिलं तर झाडू वगैरे काढला, फ्रेश झाले आणि देवाला दिवा लावून घेतला. 7च्या नंतर जर मी आले तर शक्यतो माझं दिवा लावणं होत नाही, परंतु 7च्या जवळपास जर मी आले तर दिवा लावतेच. पण खूपच उशीर झाला, 7:30 पावणे 8 झाले तर दिवा लावणं काही होत नाही. त्यानंतर आज मी जेवणासाठी रवा उत्तप्पा बनवणार आहे सानवीला. तर इथे थोडासा रवा घेते तिच्यापुरताच. मला उत्तप्पा जास्त आवडत नाही, त्यामुळे मी फक्त सानवीसाठीच रवा उत्तप्पा करणार आहे. माझ्याकडे रवा मी असं भाजून ठेवलेलाच असतो, तर तोच मी आता यूज करते. त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे, 2 ते 3 चमचे. हे घरी लावलेलं दही आहे, छान घट्ट दही लागलंय. याला व्यवस्थित मिक्स करणार आहे. दही आणि रवा मिक्स करून छान ठेवलेला आहे. आता याला मी थोडंसं अर्ध्या तासासाठी सेट व्हायला ठेवते. जेव्हा सानवीला भूक लागेल तेव्हा गरम गरम उत्तप्पे करून देणार. आता वेळ होता तोपर्यंत म्हटलं की काही फ्रीज वगैरे पुसून घ्यावं. तर फ्रीजचं आम्ही हे प्लास्टिक काढलं नव्हतं, थोडंसं निघलं होतं ते. मग म्हटलं काढूनच टाकावं, कारण ते चांगलं दिसत नव्हतं. तर जेवढं निघलं होतं तेवढं तर मी काढलं. त्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला, सोबतच TV आणि कपाट वगैरे सगळंच क्लीन करून घेतलं. सध्या आम्हाला एक नवीन वेड लागलं आहे, ते म्हणजे फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करायचं. फ्रीज तसा हा नवीनच आहे, त्यासाठी आम्ही हे फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करतो आहे. आणि हे आहे माझं पहिलं फ्रीज मॅग्नेट, जे की मराठी महिने आहे. खूप छान भेटलं जवळच आणि स्वस्तात भेटलं, त्यामुळे मी हे घेतलं आहे. त्यानंतर हे आहे सेकंड फ्रीज मॅग्नेट, जे की आमच्या फोटोचं बनवलेलं आहे. आणि हा रायगडला जाताना काढलेला फोटो आहे घाटामध्ये. तर जवळच फ्रीज मॅग्नेट बनवून देत होते आपल्या. माझं डस्टिंग वगैरे झाल्यानंतर सानवी आली होती, मग आम्ही दोघेही खाली जाऊन आलो आणि आल्यानंतर पुन्हा आवरायला सुरुवात केली. हे खूप दिवसापासून काढायचं राहिलं होतं. सोबतच मी असे काही होम डेकोरचे आयटम मागवले होते, तेही लावायचे होते, तर ते लावून घेतले. आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी असं काहीसं डेकोरेटिव्ह पीस मागवले होते, ते आता बनवून घेतलेत. इथं सानवीचं कलरिंग वगैरे चालू आहे. सगळी कामं आवरलेली आहेत, फक्त हा कपडे घड्या घालून ठेवायचे बाकी आहेत. तर आता मी हे आवरते आणि आता 11 वाजले, झोपी जातोय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.